स्वरा आणि समीक्षा दोन जुळ्या बहिणी जन्मतच आंधळ्या होत्या. त्यांचा जन्म एका लहानशा खेडेगावात झाला, जिथे अंधत्व म्हणजे दुर्बलता मानली जात होती. पण त्यांच्या आईवडिलांनी त्यांना नेहमी शिकवले की डोळ्यांनी न पाहू शकणं म्हणजे जीवन थांबवणं नव्हे. स्वरा शांत, संयमी आणि अंतर्मुख होती, तर समीक्षा बोलकी, उत्साही आणि जीवनात नवीन गोष्टी शोधणारी होती. त्यांचं अंधत्व जरी सारखं असलं तरी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. त्यांच्या आयुष्यातील भावनिक संघर्ष. स्वरा तिच्या अंधत्वामुळे कायम दुःखी असायची. तिला वाटायचं की तिचं आयुष्य अपूर्ण आहे. ती कधीच जगाच्या सौंदर्याचा अनुभव घेऊ शकणार नाही. तिला भीती वाटायची की ती कायम लोकांवर अवलंबून राहील. तिच्या मनात खोलवर दुःख आणि निराशा होती. समीक्षा मात्र या सर्व गोष्टीवर मात करून जगायला शिकली होती. ती स्वप्न बघायची आणि त्यांचा पाठलाग करायची. तिला गाणं खूप आवडायचं आणि तिच्या आवाजात एक जादू होती. ती गाऊ लागली की जणू ती सगळं जग तिच्या गाण्यात बांधायची. तिच्या आवाजाने सगळं घर उजळून निघायचं. त्यांच्या जीवनातील महत्त्वाची घटना. एकदा गावात एक मोठं संगीत स्पर्धा आयोजित केली गेली, ज्यात आंधळ्या व्यक्तींनाही सहभागी होता येणार होतं. समीक्षा खूप उत्साही होती आणि तिनं स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं. तिला विश्वास होता की ती तिच्या गाण्यामुळे स्वतःचं एक स्वतंत्र स्थान निर्माण करू शकेल. पण स्वराला मात्र हा तिचा आत्मविश्वास थोडा अवास्तव वाटत होता. स्वराचं दुःख दिवसेंदिवस वाढत होतं. तिला वाटायचं की समीक्षा खूप स्वप्न बघते, पण त्यात अपयश आलं तर ती तुटून जाईल. स्वरा तिला वारंवार सांगायची, आपण या जगाचा एक छोटंसं हिस्सा आहोत. समीक्षा, आपल्या मर्यादा लक्षात ठेवून स्वप्न बघितली पाहिजेत. समीक्षाचा विश्वास मात्र अढळ होता. तिने स्वराला प्रेमाने सांगितलं, स्वप्न बघणं म्हणजे डोळ्यांनी पाहणं नव्हे. ताई, ती मनाने आणि हृदयाने बघायची असतात आणि मी तेच करते. त्यांच्या आयुष्यातील गंभीर वळण. समीक्षाची तयारी जोरात सुरू झाली होती, पण स्पर्धेच्या काही दिवस आधी समीक्षाचं स्वरपटल अचानक बिघडलं. तिला गळ्याचा त्रास होऊ लागला आणि ती गाऊ शकत नव्हती. ही घटना तिच्यासाठी खूप मोठा धक्का होता. ती गप्प झाली आणि एकटी राहू लागली. स्वराला आता कळलं की समीक्षा जरी बाहेरून धाडसी वाटत असली तरी आतून तीही तितकीच कमजोर आहे. स्वराने तिचं दुःख दूर करण्यासाठी काहीतरी ठरवलं. तिने समीक्षाचं आवडतं गाणं स्वतः शिकायला सुरुवात केली. ती गाणं शिकण्याचा प्रयत्न करू लागली आणि त्या प्रवासात तिला स्वतःचा आवाज सापडला. स्पर्धेच्या दिवशी समीक्षा अजूनही खूप अस्वस्थ होती, पण स्वरा तिला घेऊन स्पर्धास्थळी गेली. मंचावर जाऊन स्वराने समीक्षा गाणारं गाणं सगळ्यांसमोर सादर केलं. स्वरा गात असताना समीक्षाचे डोळे भरून आले, कारण तिला स्वप्नाचं एक नवं रूप दिसत होतं. तिच्या ताईने तिच्या स्वप्नाला पूर्ण केलं होतं. कथेचा शेवट. स्वराच्या आवाजाने सगळं सभागृह स्तब्ध झालं होतं. स्पर्धा जिंकण्यापेक्षा त्या दोघींचं बंध खूप महत्त्वाचं होतं. त्या दोघींनी एकमेकींना जीवनाचा नवा अर्थ दिला होता. अंधत्वानं त्यांना जखडलं नव्हतं, उलट त्यातून त्यांनी जीवनाची एक नवी दिशा शोधली होती. स्वरा आणि समीक्षा आता एकत्रितपणे गात होत्या आणि त्या दोघींच्या गाण्यात फक्त सूर नव्हते, तर त्यांचं मन आणि भावनाही गुंफलेल्या होत्या. त्या अंधारातही स्वप्न बघायचं आणि जगायचं सामर्थ्य मिळवलं होतं. ही कथा दोन जुळ्या बहिणीच्या संघर्षाची, प्रेमाची आणि स्वप्नांच्या शोधाची आहे, ज्यात अंधत्वामुळे येणाऱ्या अडचणीवर मात करून त्यांनी आपलं जीवन साकारलं.